लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 9 जून 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक टाटा कंपनीचा कंटेनर क्रमांक MH3 CP 6279 यामध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू अवैध विक्री करण्याकरता धुळे येथून कसारा येथे जाणार अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने नमूद पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मीनाताई ठाकरे स्टेडियम सर्व्हिस रोड नाशिक येथे सापळा रचून एक टाटा कंपनीचा MH3 CP 6279 यास थांबवून त्यामध्ये असलेला प्रतिबंधित असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू अवैध विक्री करण्याकरता घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विजय तानाजी तुपे, वय वर्ष 29, राहणार तुपेवाडी, खराडे विटा पोस्ट, भिकावाडी खुर्द, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली असे सांगितले। त्यानंतर सदर कंटेनरची झडती घेतली असता सदर कंटेनरमध्ये बेकायदेशीरपणे विक्री करता नेत असलेला एकूण किंमत रुपये 28,54,267 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थ आणि सुगंध तंबाखूचा माल मिळून आल्याने त्याच सदरचा गुटखा कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता त्याने तो धुळे येथून आणल्याबाबत सांगितले। तसेच सदरचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखू तो धुळे येथून कसारा येथे घेऊन जात होता याबाबत त्याने सांगितले। सदर इस्माच्या ताब्यातून 26 लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि प्रतिबंधित असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण 54,84,267 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस हवालदार 900 संदीप भांड यांनी फिर्याद देऊन सदर इस्मा विरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे। रिपब्लिकन वार्ता ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.